फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये। कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आय होप सगळे मस्त असाल। आणि आजचा जो व्लॉग आहे तुम्ही थंबनेल पाहिलंच असेल, तर व्लॉग आहे हा रिसॉर्टचा व्लॉग। आणि तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला वॅकेशन म्हणजे ह्या ज्या आपल्या सुट्ट्या आहेत त्या मस्त आणि मजेत जाऊ, सर्वांनी मस्त एन्जॉय करा, कारण वर्षातून एकदा सुट्ट्या भेटतात। सो एन्जॉय करा। चल, आम्ही तर चाललो आहे रिसॉर्टला आणि हा आमचा रिसॉर्टचा प्लॅन आहे। सो ही सर्व आमची फॅमिली आहे। आम्ही गाडी सकाळीच बुक केलेली बट ती कॅन्सल झाली, कारण माहिती आहे तुम्हाला असं 8 तारखेला टोटली बंद होतं सगळं। 7 तारखेला तो आम्हाला काही गाडी भेटली नाही आहे, गाडी आमची कॅन्सल झालेली आहे। त्यामुळे आम्ही आता ओला बुक केलेली आहे। इथून डायरेक्टली विरार पाटील रिसॉर्टसाठी आम्ही इथून गाडी बुक केलेली आहे। जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही तुमचं जे पण लोकेशन आहे त्या लोकेशनवरून जर तुम्ही जाणार असाल तर तिथून पाटील रिसॉर्ट जर सांगितला तर तुम्हाला प्रॉपरली त्या जागेवर पोचवतील। आणि खूप छान असा रिसॉर्ट आहे। आम्ही आय थिंक 3 वर्ष झालं आम्ही जातो। मागच्या वर्षी फक्त गेलो नव्हतो, बट ह्या वर्षी जायचं कन्फर्म होतं, त्यामुळे आम्ही बंद होतं तरी पण आम्ही निघालो होतो, कारण मुलं खूप हे करतात जाण्यासाठी। सो ह्या वर्षी कसंही जायचं होतं तर आम्ही निघालो। आणि ही आहे माझी पूर्ण फॅमिली। तर बघा, याच्यात बरेच जण नाही आहेत कारण सगळ्यांना कामं असतात। ओके, तर त्या हिशोबाने ज्यांना टाईम भेटला ते आलेत। तर आम्ही वेट करतो, ही मुलं थांबत नाहीत बिलकुल पण गाडी येईपर्यंत। चला तर मग व्लॉग कंटिन्यू करा। आणि फायनली आम्हाला गाडी भेटलेली, म्हणजे आमची गाडी आलेली आहे। सो आम्ही निघालो आहे आमच्या प्लेसवरून चेंबूर टू विरार। तर सगळ्यांनी 2 गाडी बुक केल्या होत्या आम्ही, तर हाफ जण आम्ही, अर्धे त्याच्यात अर्धे ह्याच्यात। सो आता आमचं सकाळ सकाळी साधारणतः 6:30 झालेले आहेत। 6:30चा टाईम आहे। बघा वातावरण कसं आहे, असं वाटते की म्हणजे आता सध्या तरी गरम होते, पण जसं पुढे बघाल ना तुम्ही तर काल पाऊस पडला होता 2 दिवस, त्याच्यामुळे वातावरण थोडंसं थंड आहे। ॲक्च्युली गरमीमध्ये आपण पाण्यात जातो, पण असा उन्हाळ्यातच पाऊस पडला, त्याच्यामुळे ना जरा टेन्शन आहे, पाऊस नाही पडला पाहिजे। कारण पाण्यात उतरायचं बोललं तर वातावरण, तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघत असाल किती सुंदर, एवढं छान वाटत होतं ना मॉर्निंगचा व्ह्यू, एवढं सुंदर, जे पुढे तर खूप छान असा व्ह्यू आहे। आणि ह्या बाजूला हिरवळ वगैरे, जसं असं वाटतं की मस्त पावसाचे दिवस चालू आहेत, पण उन्हाळा चालू आहे, मेचे दिवस चालू आहेत, असं सीझन पावसामध्ये दिसतं असं सर्व सिनरी वगैरे छान अशी। तर त्या साईडला खूप छान असं पाहायला आहे। तर तुम्हाला यायचं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही मला विचारू शकता। तर रिजनेबल प्राईस असते सर्वांसाठी, आणि आपल्यासाठी रूम्स पण अवेलेबल असतात तिथे, जर पूर्ण फॅमिलीसोबत जाणार असेल तुम्ही तर आम्ही पण रूम बुक केलेली आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघालच। तर आमचा प्रवास चालू झालेला आहे। 2 तास तर रनिंग आहेत, 2 तास आम्हाला पोचायला लागतील। सो चला कंटिन्यू करा।
पोचलेलो आहे फायनली विरारला, पाटील रिसॉर्टला. तर 1 वर्षाचा गॅप होता आणि 2 वर्षानंतर आम्ही पुन्हा आलो आहे, म्हणजे 1 वर्षानंतर. तर इथे थोडेसे चेंजेस झालेले आहेत. इकडं मुलांना खेळण्यासाठी आहे, अजून स्टार्ट नाही झालं आहे. बरोबर आम्ही 9च्या आधी आलो, म्हणजे 9च्या नंतरच चालू होतं. आणि वातावरण बघा, थोडंसं ऊन पण आहे आणि मस्त पाऊस पण पडलेला होता. जसं आम्ही ट्रॅव्हल करून येत होतो तर येताच मस्त थोडा थोडा पाऊस पडत होता आणि मस्त सगळीकडे ओलं झालेलं आहे. छान वाटतंय. मुलं लगेच सुरुवात केली खेळायला. तर तुम्हाला इथं यायचं असेल तर इथे रूम्स पण अवेलेबल आहेत. इथे लॉकर पण आहेत, पाठीमागे बघा लॉकर पण अवेलेबल आहेत. तुम्ही चेंज करायचं असेल तर तुम्हाला वॉशरूम वगैरे इथे आहेत. मुलांना खेळण्यासाठी पण जागा मस्त आहे. हे जे आहे इथे तिकीट काउंटर आहे. तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही बुकिंग करून येऊ शकता. ट्रेननी याल तेवढं लवकर जवळ आहे. आम्ही आता मुलं असल्यामुळे आम्ही गाडी बुक केली होती. तर जाताना आता बघूया, आमचं नक्की नाही कसं जायचं तर बघूया. आणि थोडंसं एन्जॉय करते. खूप दिवसाने बाहेर पडलं, सुट्टी म्हणली की मजाच. आणि हा आमचा रूम आहे जो आम्ही रेंटवर म्हणजे 1 दिवसासाठी केला होता बुक. तर हा बाहेरचा व्ह्यू आहे, खूप छान मस्त वाटते. आम्ही सुरुवात नाही झालेली आहे, पण आता आम्ही चेंज वगैरे करून नाश्ता करू, कारण सकाळपासून भूक लागलेली आहे. कोणीच काहीच खाल्लेलं नाही आहे. काय आता नाश्ता आहे आमच्यासाठी मस्त चाय नाश्ता. त्याच्यानंतर दुपारी जेवण असतं आणि नंतर पुन्हा चाय असतो आणि त्याच्यानंतर ब्रेक असतो. म्हणजे 4:30पर्यंत साधारणतः सकाळी 9 ते 4:30चा टायमिंग आहे बंद होण्याचा. तेवढा टाईम आपल्याकडे असतो. चला आम्ही करतो, नाश्ता वगैरे करून घेऊया. चेंज करून आलो आम्ही आणि नाश्ता वगैरे करून पुन्हा मग आम्ही जाऊ पाण्यामध्ये. तर तुम्ही पुढे बघा, मजा येईल. पाऊस पडायला लागला आणि थंडी पण वाजते, त्यामुळे पाण्यात उतरायला नको वाटतं. पण ही आहे तिला थंडी आणि काहीच फरक नाही पडत. पाणी असेल तर बस पाण्यातच खेळते, सगळ्यात जास्त एन्जॉय करते. कुठे पण जावं, पाण्याचं कुठेही असेल ना पैसे वसूल, असं असतं तिचं.
आत्ता झाला आहे आमचा लंच ब्रेक. सो आता आम्ही मस्त जेवून घेऊ सगळे. तर सर्वांना कुपन भेटतात प्रत्येकाला, म्हणजे लहानांना मोठ्यांना सगळ्यांना. जे छोटे आहेत त्यांच्यासाठी त्यांचे हाफ तिकीट आहेत आणि जे मोठे आहेत त्यांचे फुल तिकीट आहेत. त्या हिशोबाने आपल्याला मॉर्निंगचे पण नाश्त्याचे कुपन असतात आणि दुपारसाठी जेवणाचे पण कुपन असतात. सो कुपन द्यायचं आणि आपल्याला घ्यायचं. आणि अनलिमिटेड फूड आहे, काही हवा व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही आहे. तर आम्ही मस्त पाण्यात एवढं खेळलो आहे ना, तर आता खूप जास्त अशी भूक लागलेली आहे. आणि मेनू तर खूप छान छान आहेत, नॉनव्हेज आहेत, व्हेज आहेत, जे हवे ते. चला तर मग जेवण घेऊया. My God, I like it. आता पोट भरून जेवलो आहे, तर आता आधी सुस्ती मस्त झोप यायला लागली आहे. थोडासा आराम करूया, म्हणजे जोपर्यंत आता लंच ब्रेक आहे 1 तासाचा. तर म्युझिक स्टार्ट होईपर्यंत आपण थोडासा आराम करूया बोललो. तर मुलं काही शांत नाही.
जाऊ दे जरा खाऊ दे. पाणी नाकात जायला कुणाला आला नाही. जे सॉन्ग होतं त्याच्यावर मी थोडंसं डान्स करत होते. मजा केली, खूप मस्त केली. पाठीमागे जो लाईट दिसते तुम्हाला रेड कलरची त्याच्यावरती आम्ही गेलो होतो. बट आमचा व्हिडिओज कोणी काढला नाही. पण तिथं पण करणार जसं काही जिथं वरती जे जाईल ना एकदम टॉपला तिथे ज्याला हार्ट अटॅक वगैरे येतो ना तो खरंच घाबरेल. ॲक्च्युली असं काय काय जे हे आहेत ना स्लाईड खूप मोठ्या आहेत तिथे आम्ही नाही गेलो कारण वरती गेल्यानंतर पडायची भीती असते आणि असं झालेलं आहे लास्ट फक्त खाली आतमध्ये पण मस्त असं चको ए चको आणि 5 वाजलेले आहेत. आमचं चेकआउट झालेलं आहे. तर आम्ही चेंज वगैरे केलेलं आहे, मस्त फ्रेश वगैरे झालेलं आहे सगळं आणि बॅग वगैरे पॅक करून आलेलं आहे इथून खाली. तर आता बघूया आम्ही आता जाणार आहे ट्रेनने. तर सध्या ट्रेनचं तिकीट काढलेलं आहे. आमची ट्रेन काय आली नाही सो आता आम्ही वेट करतो ट्रेनचं प्लॅटफॉर्मवरती विरारला. मी हे थोडेसे फोटोज टाकले आहेत ते नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग.